नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. सुस्वराज्य नेटवर्क तर्फे तुम्हाला डॉक्टरच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर दिनाच्या. धन्यवाद. तुम्हाला रुग्णालय उघडायचे उद्देश काय? आपण समाजामध्ये पाहतो उच्चवर्णीय आणि निम्न आर्थिक क्षेत्रातील लोकांना आजारी पडल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही, कारण खालच्या आर्थिक स्तराच्या व्यक्तीसाठी सरकारी हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत आणि उच्चवर्णीयांसाठी खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. मेन पिचला जातो तो मध्यमवर्गीय, ज्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं नसतं आणि खाजगी हॉस्पिटलच्या सुविधा त्यांना परवडत नाहीत. आमचा मेन टार्गेट मध्यमवर्गीय, ज्याला सरकारी रुग्णालयापेक्षा थोडा जास्त खर्चात आणि खाजगी रुग्णालयाच्या कितीतरी कमी खर्चामध्ये उत्कृष्ट प्रतीच्या वैद्यकीय सुविधा देणे. इतके वर्ष कुठे रुग्णालय होते साहेब? नाही, आतापर्यंत माझं रुग्णालय नव्हतं. गेले 22-23 वर्ष मी काश्मीरा एरियामध्ये दवाखाना चालवतो. तुमच्या संस्थेचे नाव काय आहे? आमच्या संस्थेचे नाव कॉर्डियल पीपल्स कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड. सरकारी तत्वावर काय चालू करता? एखादं खाजगी रुग्णालय उभारताना पुन्हा 1-2 व्यक्तींवरच पूर्ण आर्थिक भार जातो. त्यापेक्षा मी सहकारी तत्वावर सुरुवात केल्यामुळं आमच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी पण त्या हॉस्पिटलचे पार्टनर असतील, स्टाफ पार्टनर असेल, अगदी रुग्ण सुद्धा त्या रुग्णालयाचे भाग भांडवल घेऊन भागीदार बनू शकतो. कोणकोणत्या सुविधा सेवा तुमच्या रुग्णालयात होणार आहे? आता सुरुवातीचं जे हॉस्पिटल आहे ते 50 बेडचं आहे. त्यामध्ये मल्टी स्पेशालिटी सर्व सुविधा असणार. काय काय सुविधा असणार तरी? कार्डियक, गायनेक, सर्जिकल, मेडिसिन, पिडियाट्रिक्स, स्किन, ऑप्थॅल, सर्वच. तुम्ही ज्या वैद्यकीय सुविधा देणार आहे त्यांना काय सवलत असणार त्याच्यामध्ये आणि काय स्कीम ठेवले का तुम्ही? खासगी रुग्णालयापेक्षा आमच्याकडे जवळजवळ 50% कमी दर चार्ज करू आम्ही. आणि मी ऐकलं की मेंबरशिप ठेवले तुम्ही? हा, मेंबरशिपसाठी आम्ही 5,100 रुपयाचे मेंबरशिप देतो. त्यामध्ये त्या व्यक्तीला दरवर्षी 3,800च्या 101 प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आम्ही फ्रीमध्ये करून देऊ. आणि आधीमध्ये कधी आजारी पडलाच तर खाजगी रुग्णालयापेक्षा 50% कमी दरात त्याची सुविधा आरोग्य सेवा आम्ही त्याला पुरवू. रुग्णालयाची जागा आपण कुठे पाहिले? भाईंदर ईस्टला एक नवघर गाव म्हणून एरिया आहे, तिथे 10,000 स्क्वेअर फीटची जागा कन्फर्म केली आहे. आणि कधीपासून रुग्णालय चालू होणार आहे? ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरचा फर्स्ट वीक मध्ये. धन्यवाद.